त्यांना विनंती करतो। व तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आजच्या आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्रीमान नारळा सर यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय येंबोद्रा सर यांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच विज्ञान छंद मंडळाचे प्रमुख गोल्लर मॅडम यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो। पेंडे सरांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। जाधव सरांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। इंगोले सरांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। टाळ्याचा आवाज येऊ दे मला। राऊत सरांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। राऊत सरांनी सुद्धा भूपेश राऊत सरांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। बंडीवार सरांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। उस्केवार सरांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। मुद्दलवार सरांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। कुलसांगे सरांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। गंधेवार सरांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। इंगोले टीचरने सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। गज्जे मॅडमने सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी महामानवाच्या पावन प्रतिमेचे पूजन करावे व दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करावे। आभाळी आमची उंच देव ही मा तुझ्यामुळे, गुलामगिरीची संपली वेळ भीमा तुझ्यामुळे, जातीयवादा दिली टक्कर भीमा तुझ्यामुळे, घुमतो जगात सारा मंत्र समानतेचा भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे। अशा या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते होत आहे। घ्या घ्या ना सर नारळावर सर सगळे घ्या घ्या घेऊ द्या घेऊ द्या सरांना एम पोहोचवा शिंदे सर आता घ्या गोलार मॅडम घ्या ना गोलार मॅडम हार घ्या मॅडम हार घ्या
या गेडाम सर अक्षर एक नंबर आहे बा सर तुमचं टेन्शनच कमी केलं राहुल सरला त्यांचे मार्गदर्शन आहे टेन्शनच कमी केलं म्हणलं अक्षराचं सर आले कलाकार आणि सगळ्याच याच्यात बरं म्हणजे परीक्षा विभाग असू द्या निपुण आहे आणि विशेष म्हणजे प्रशिक्षणाच्या वेळेस एक नंबर होते हार चढवता का आता आम्ही तुमच्या बाजूने बोलत आहे लक्षात ठेवा हा हा या इंगोले सर हा इंगोले सर थोडासा गोल गोल झाला तर जमतं ते आपला याप्स आहे ना जास्त फोटो गोल थोडं मागायचं पुढची लाईन करावं पाहिजे का नाही इथं इथं उभं राहावं का इथे खाली खाली कर लागतं एक खाली जमले पाहिजे ते दुसरं आहे ना कोणतं तरी ॲप्स ॲप्स नाही पॅनोरामा नवीन नाव आहे त्याला मोनालिस कुठे आहे हो सर पॅनोरामा त्याच्यातच असते का हे मोरमध्ये जा मनोरमा सेटिंगमध्ये आहे का मोर 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 याच्यात आहे करा बरं कसं करायचं झालं का सुरू किती वेळ चालतं सर अरे इथपर्यंत मोठा फोटो घेतला पॅनोरामा सर्वांनी आपल्या स्थानावर सुरू करतो पर्यंत आहे की महेश आला की आतमध्ये जाऊन चहा घेऊन तोपर्यंत गीत सुरू करतो एक दोन गीतं होऊन दे या शेंडे सर हो बघ गीत आता यानंतर इंगोले सर मग आहे की हो इकडे खुर्च्या नाही बफे हो हो बिस्किट घेऊन घेऊ हा चहाला
आता काय आणलं अरे अरे घेऊन या ना कार्यक्रम समारोपाच्या वेळेला हिंगोली सर बस अरे तुम्ही बस तुम्ही बस नंतरच आता हो. सांगून आला आधी तो तिकडे होऊन जा जवळ कुंडीजवळ आता गुडर मॅडमची चेअर आणि चेअर घे ना आजचं वातावरण शांत आहे आता ऊन नाही बघा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चौनकर सर यांचं स्वागत करण्याकरिता मी आर्या जोशीला आमंत्रित करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नारळावर सर यांचं स्वागत करण्याकरिता मी महेश्वरीला आमंत्रित करतो. महेश्वर दवणे यानंतर आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय एम्पोलर सर यांचं स्वागत करण्याकरिता मी श्रद्धा अंडरस्करला आमंत्रित करतो. यानंतर बाबासाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालय पालवा येथील प्राध्यापक शेंडे सर यांचं स्वागत करण्याकरिता मी रूपा जगकुलवारला आमंत्रित करतो. थँक्यू. तसेच इंगोले सरांचं स्वागत करण्याकरिता मी हर्षद गौरकारला आमंत्रित करतो. हां हो ना केला ना स्किल अरे इथे इंगोले सर होते हिराम आणि इंगोले. तसेच राऊत सरांचं स्वागत करण्याकरिता मी अनुष्का पटीवारला आमंत्रित करतो. तसेच आपल्या विद्यालयाच्या विज्ञान खंड मंडळाच्या प्रमुख गोलर मॅडम यांचं स्वागत करण्याकरिता मी आस्था भाकरीला आमंत्रित करतो. तसेच सर्व शिक्षक वृंदांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. यानंतर मी स्वतः तुमच्या पुढे एक गीत सादर करणार आहोत. सुज्ञानाचा निर्मळ जरा भीमासारखा माणूस करा. सुज्ञानाचा निर्मळ जरा भीमासारखा माणूस करा. जन्मा येईल काय माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय. माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय. पुढारी होईल काय सांगा
पुढारी होईल काय, सांगा पुढारी होईल काय. मान पान लागतो धीच नाही, चुकून पापणारा, चुकून पापणारा. धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा, कर्तव्य ना चुकणारा. मान पान लागतो धीच नाही, चुकून पापणारा. धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा. वादळातली समाज नौका, वादळातली समाज नौका किनारी लावील काय, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय. समतेचा सागर होऊन समतेने कळवळणारा, समतेने कळवळणारा. दीनदलितांसाठी दीन तो रात्री तळमळणारा, तो रात्री तळमळणारा. करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा. दीनदलितांसाठी दीन तो रात्री तळमळणारा. भीमासारखा कर्तृत्वाचा, भीमासारखा कर्तृत्वाचा पहाड होईल काय, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय. असा पुढारी होईल काय, सांगा पुढारी होईल काय, पुढारी होईल काय, सांगा पुढारी होईल काय. देश विदेशी जनता ज्ञान बघून चकित होई, ज्ञान बघून चकित होई. अशी भीमाची करणी तिला जगात मोलच नाही, तिला जगात मोलच नाही. अशीच गोधन दिलं दलितांची, अशीच गोधन दिलं दलितांची. ओझी वाहिल काय, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय. सुज्ञानाचा निर्मळ धरा, भीमासारखा माणूस करा, जन्मा येईल काय, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय, सांगा पुढारी होईल काय. भीमाने दिले बळ तेव्हा लेखणीला उठली कळ, भीमाने दिले बळ तेव्हा लेखणीला उठली कळ. कार्यक्रम पुढे सरकतो, आली प्रास्ताविकाची वेळ, आली प्रास्ताविकाची वेळ. दीनदलितांच्या उद्धानाकरिता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरिता जीवन वाहून दिले. खऱ्या अर्थाने दलितांचे उद्धार करता माझे भीमराव झाले, माझे भीमराव झाले. आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी आपल्या शाळेतील प्राध्यापक बाबासाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालय पारवा येथील प्राध्यापक डॉक्टर शेंडे सर यांना मी आमंत्रित करतो. सरांना द्यायचं रास्ता किती 10 मिनटं का 5 मिनटं? 5 मिनटं त्याला तुम्ही सांगा ते. नाही नाही तुम्ही सांगा मला. नाही नाही भाषण घेशन नाही होत, प्रास्ताविकच. चांगले बसा रे, सरळ बसा, कोबडे करू नका. भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. या देशामध्ये वेगवेगळे संत, महंत, विचारवंत, ज्ञानवंत, क्रांतिवंत, कीर्तिवंत लोक होऊन गेलेले आहे. तेव्हा आज हा आधुनिक भारत आपल्याला पाहायला मिळतो. अनेक लोकांचे बलिदान या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हा देश समृद्ध व्हावा म्हणून आपलं आयुष्य खर्च केलं. असे सिम्बॉल ऑफ द नॉलेज, ज्ञानाचे प्रतीक, भारतरत्न, भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी पंचांग प्रणाम करतोय. आज बाबासाहेब देशमुख माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पारवा या ठिकाणी 14 एप्रिलचा कार्यक्रम हा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत आहे. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आणि नेहमीच
उत्साही राहणारे, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे, आम्हाला प्रेरणा देणारे, अहोरात्र सकाळपासून सायंकाळपर्यंत विद्यार्थी हा घडलाच पाहिजे हा ध्यास मनी बाळगून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना कसं पुढे नेता येईल असं नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे आदर्श या आपल्या शाळा आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आयुष्यमान संजय चौलमार सर, उपस्थित विचार मंचावर आमचे मित्र सुपरवायझर आपल्या हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे आयुष्यमान नार्लावर सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक आयुष्यमान एनपोतवार सर, या विचारपीठावर उपस्थित असलेले सिनियर प्राध्यापक परंतु ज्युनियरचे असणारे प्राध्यापक इंगोले सर, गोलर मॅडम, आमचे मित्र विचाराची तोफ असणारे प्राध्यापक राऊत सर, सोबतच इंगोले मॅडम आणि बंडीवार सर, सिनियर टीचर मुद्देवार सर, एकूणच विचारपीठावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुणे मंडळी आणि आपल्या शाळेचे बालबालिका विद्यार्थी मित्रांनो, आज 14 एप्रिल हा भारतातच नव्हे तर अखिल जगामध्ये जवळपास 65 राष्ट्रामध्ये 14 एप्रिलचा कार्यक्रम हा अतिशय आनंदाने साजरा केला जातो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी ऑक्सफर्ड विद्यापीठासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोनेरी कलरचा एक पुतळा लावला आणि तिथून 14 एप्रिल हा सण उत्सवासारखा साजरा होऊ लागला. त्या पुतळ्यासमोर एक वाक्य लिहिलेलं आहे, सिम्बॉल ऑफ द नॉलेज, ज्ञानाचे प्रतीक. आणि त्याच्याखाली एक वाक्य लिहिलेलं आहे अमेरिकेमध्ये का मेरा जीवन ही मेरा संदेश आहे, माझं जीवन हेच माझा संदेश आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे. आणि अशा या महामानवाची जयंती सर्व भारतभर कार्यालय अनेक ठिकाणी साजरी होत आहे. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. आपण स्वतःसाठी जगतो, परंतु क्रांतिकारकांचं उदाहरण घ्या, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, त्याच्याही नंतर महात्मा गांधीजी, छत्रपती शिवाजी महाराज, हातामध्ये एक तलवार घेऊन अन्यायाच्या विरोधात बंड पुकारणारे आणि सगळ्यांना अन्न वस्त्र निवारा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या महामानवानी बुद्धभूषण आणि शासन व्यवस्था हा ग्रंथ लिहिला असे संभाजी महाराज. अनेक राष्ट्रसंत होऊन गेले, तुकडोजी महाराज, संत तुकाराम हे या देशाचे हिरे आहेत. गाडगेबाबा या देशाचे हिरे आहेत. आणि या हिऱ्यांच्या त्यागामुळे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांच्या त्यागामुळे हसतमुखाने हे फासावर गेले. हसतमुखाने फासावर गेले. काय होतं हो त्यांच्यामध्ये त्यांचा स्वार्थ? काय या देशाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. गरीब जो वर्ग आहे हा गरीब न राहता तो समपातळीवर आला पाहिजे. त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण ह्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. हे क्रांतिकारकांचं स्वप्न होतं. संतांचं काय स्वप्न होतं? तुकाराम, राष्ट्रसंत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, कबीर, ज्ञानेश्वर यांचं काय स्वप्न होतं? माणूस घडला पाहिजे, माणसाचं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे, माणूस आनंदी जीवन जगलं पाहिजे. अशा पद्धतीने या क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी किंवा अनेक महामानव या देशामध्ये होऊन गेले. आणि आजचं जे सुंदर चित्र तुम्हाला दिसत आहे, जरी विविधता आपल्या राष्ट्रामध्ये असेल तर आपण सगळे मैत्रीनं वागतो, कोणाचाही द्वेष करत नाही. कारण फंडामेंटल ऑफ राईटमध्ये, भारतीय संविधानामध्ये आपल्याला सर्व स्वातंत्र्य दिलेलं आहे. धर्म स्वातंत्र्य आहे, शिक्षण स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मुद्रण स्वातंत्र्य आहे, अन्याय झाला तर न्यायालयात जाण्याचं स्वातंत्र्य आहे. असं एक संविधान का जगामध्ये जेव्हा काही समस्या निर्माण झाल्या तर भारताच्या संविधानाकडे पाहिल्या जाते. अशा आज या नररत्नाचा जन्मदिवस आहे. एक जागतिक लेवलचं रिसर्च आलं पुढं. अमेरिकेने एक रिसर्च केला का बाबासाहेबांनी
कोणत्या क्षेत्रात किती काम केलं, तेव्हा बाबासाहेबांनी 93% काम सगळ्या जाती धर्मासाठी केलं. SC ST OBC VJNT, साळी माळी कोळी तेली कुणबी मराठा, सगळ्या जाती धर्मासाठी बाबासाहेबांनी 93% काम केलं. आणि नंतर उरले किती टक्के? 93%, 100%पैकी 93% गेले. किती टक्के उरले? फक्त 7% काम बाबासाहेबांनी SC साठी केलं. किती टक्के? 7%. आणि म्हणून बाबासाहेब केवळ एका जातीचे नाही, केवळ एका धर्माचे नाही, केवळ एका पंथाचे नाही, एका विचाराचे नाही. बाबासाहेबांसमोर एका विचारवंतांनी प्रश्न केला, बाबासाहेब तुम्ही देशाला महत्त्व देणार का तुम्हाला महत्त्व देणार, याचं उत्तर तुम्ही द्या, आम्हाला पेपरला उद्या बातमी द्यायची. बाबासाहेब म्हणाले मी मेलो तरी चालेल, मला मी कधीच महत्त्व देणार नाही, पहिले देशाला महत्त्व दे, देश घडवेल. अशा पद्धतीने हा वर्गाच्या बाहेर बसणारा विद्यार्थी तुमच्यासारखा पहिल्या वर्गात, आणि त्यांचा विद्यार्थी दिवस आज आपल्या सगळ्या भारतामध्ये साजरा केला जाते. आणि त्या माणसाने या भारताची व्यवस्था, या भारताची प्रशासन व्यवस्था, या भारतामध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, गरिबी दूर झाली पाहिजे, शिक्षण व्यवस्था, अनेक मूल्य दिलेले आहे, मैत्री, शील. आणि या माणसाने भारताचं संविधान लिहिलं. पंडित नेहरू त्या कालखंडामधले, महात्मा गांधीजी, त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय, अनेक मातंबर लोक होते, बॅरिस्टर झालेले लोक होते. पंडित नेहरू, महात्मा गांधीजी बॅरिस्टर झालेले लोक होते. आणि मग त्यांनी असं ठरवलं का भारताचं संविधान हजारो वर्ष राहिलं पाहिजे आणि या देशातील गरीब विद्यार्थ्यांना, गरीब माणसांना, गरीब लोकांना न्याय मिळेल असं संविधान लिहिलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या धर्म, वेगवेगळ्या पंथ हे मैत्रीनं कसे राहील अशा पद्धतीचं संविधान झालं पाहिजे. आणि जगामध्ये भारत हे सर्वश्रेष्ठ राष्ट्र कसं होईल असं संविधान झालं पाहिजे. जगामध्ये मुलांना काही समस्या जर निर्माण झाल्या तर भारताच्या संविधानाचा अभ्यास करतात. भारताच्या संविधानावर अनेक राष्ट्राचे संविधान तयार झाले, राज्यघटना तयार झाला. इतकी श्रेष्ठ जगामध्ये भारताचं संविधान डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलं. आता आपण थोडं तुमच्या बाबतीत बोलणार आहे. मी बाबासाहेबांनी काय केलं, महात्मा गांधीजींनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, राष्ट्रसंतांनी काय केलं, हे त्यांनी केलं, त्यांची जबाबदारी त्यांनी केली. बाबासाहेबांचे 4 अपत्य, रमेश, गंगाधर, इंदू, 4 अपत्य आणि राजरत्न, सगळ्यात आवडीचा लाडाचा मुलगा, हातावर मरण पावले हो मुलं, अन्न मिळत नाही म्हणून. आणि बाबासाहेब इंग्लंड अमेरिकेमध्ये शिकत होते. मुलाकडे दुर्लक्ष केलं, पत्नीकडे दुर्लक्ष केलं, वडिलाकडे दुर्लक्ष केलं आणि तुमच्या आमच्या विचारासाठी अहोरात्र ते झटत राहिले. त्याग आणि त्याग, संघर्ष आणि संघर्ष, बलिदान आणि बलिदान. फक्त त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं का माझा राष्ट्र जो आहे भारत देश हे जगामध्ये कसं श्रेष्ठ बनेल, त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं. आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी समाज उपयोगी कायदे कसे तयार करता येईल, मैत्रीचे कायदे कसे तयार करता येईल, स्त्रियांचा उद्धार कसा होईल या संदर्भात हिंदू कोड बिल मांडलं. या हिंदू कोड बिलामध्ये त्यांनी काय मांडलं का वडिलाच्या संपत्तीत मुलीची अर्धी संपत्ती असावी, नवऱ्याच्या संपत्तीमध्ये पत्नीची अर्धी संपत्ती असावी, मुलीचं जर नवऱ्यासोबत पटत नसेल तर घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे, नोकरीवर कर्मचारी जर असेल तर त्यांना डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये 3 महिने भर पगारी सुट्टी देण्यात येईल. स्त्रिया अवघड ठिकाणी काम करणार नाही, बालका अवघड ठिकाणी काम करणार नाही. अनेक विधेयक, अनेक अनुच्छेद संविधानामध्ये प्रतिबिंबित केलं. म्हणजे पक्ष्याची काळजी घेतली, प्राण्याची काळजी घेतली, जंगलाची काळजी घेतली, आरोग्याची काळजी घेतली, अन्नाची काळजी घेतली. आणि आज आपण जे सगळं आनंदाने जीवन जगत आहोत तर हे देण कोणाचे आहे, भारतीय संविधानाची. आणि या भारतीय संविधानामध्ये काय आहे, तुम्ही कशासाठी शिकत आहात का माझं एक ना एक दिवस झोपडीची बिल्डिंग होईल, माझ्या आईवडिलाला एक ना एक दिवस आनंद निर्माण होईल, म्हणून तुम्ही इथे सकाळपासून जवळपास 10 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत तुम्ही इथं राहता. हे जर तुम्हाला अधिकार नसता तर नोकरीचा, तुम्ही शिकल्यानंतर पात्रतेनुसार दर्जा मिळतो, हा अधिकार जर तुम्हाला नसता, तुम्ही सरपंचाच्या पदापासून तर राष्ट्रपतीच्या पदापर्यंत, सेवकाच्या पदापासून तर जिल्हा अधिकाऱ्याच्या पदापर्यंत तुम्हाला शिक्षणामुळे जाता येते. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात का शाळा हे दगडगोट्याची किंवा केवळ बिल्डिंग नसावी
तर या शाळेमधून नीतिमान विद्यार्थी निघले पाहिजे, गुणवंत विद्यार्थी निघले पाहिजे. शाळा हे कारखाना नव्हे. विचारवंत इथून जन्माला आले पाहिजे, अष्टपैलू व्यक्तिमत्व इथं जन्माला आलं पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामधलं, आणि या देशाला सुजलम सुफलम केलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणावर फार मोठा भर दिला. बाबासाहेबांनी ग्रंथालया स्वतःचं बांधलं, स्वतःचं पुस्तकालय बांधलं, राजगृह त्याला नाव दिलं, आणि त्या ग्रंथालयामध्ये 50,000 पुस्तकं आजही त्यांनी विकत घेतलेले आहेत स्वतः, आणि त्यापैकी 45,000 पुस्तकाचा त्यांनी अभ्यास केला. कोणत्या पुस्तकात काय आहे तर पेज नंबरनुसार सांगत होते. किती कष्ट, किती संघर्ष, नेहमी वाचन 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 वाचन, एक क्षण त्यांचा बिगर वाचनाने गेला नाही. शेवटच्या क्षणामध्ये जेव्हा ते 64 वर्षाचे झाले 1955 साली, तेव्हा त्यांना एक हात काम करत नव्हता. तर या हाताला वर बांधलं असं, आणि टेबलवर हात ठेवला, हात चालत नव्हता, या हाताला दोरीनं बांधलं आणि पेनानं लिहित होते. मरतपर्यंत लिहिलं त्यांनी, मरतपर्यंत वाचन केलं. पुस्तकाला गुरु मानलं. कशाला गुरु मानलं? पुस्तकाला. आणि विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावनी, जिचा साठा तयापाशी त्याच म्हणती श्रेष्ठ धन. शिका, बाबासाहेबांनी मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकतो, परंतु शिक्षण हे एक चौकटीत असलं पाहिजे. आपण फक्त शिकायचं म्हणून शिकतो. 5व्या वर्गातून 6व्या वर्गात, 6व्या वर्गातून 7व्या वर्गात, 7व्या वर्गातून 8व्या वर्गात, 10वीतून 11वीत आणि BA नंतर MA, एवढंच शिकतो आपण. बाबासाहेब नोकरीसाठी शिकले नाही. आताचं वातावरण असं आहे का शिकून काय फायदा, नोकरी लागते का? कधीही नोकरीसाठी शिकणारा मुलगा पुढे जात नाही. तर कशासाठी शिकायचं? माझं व्यक्तिमत्व फुलत गेलं पाहिजे, मी समाजाचा आदर्श झाला पाहिजे, गावामध्ये म्हटलं पाहिजे हा मुलगा कोणाचा, याचा मुलगा आहे, यांचे वडील हे आहे. आई वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठी शिका, गरिबी दारिद्र्य दूर होण्यासाठी शिका तुम्ही. आज तर अच्छे दिन आहे आपले, शाळा आहे, बसण्यासाठी व्यवस्था आहे, घरी लाईट आहे. बाबासाहेबांनी तर दिव्यावर अभ्यास केला, 18 तास अभ्यास केला, आणि अभ्यास केल्यानं कोणाच्या शरीराला छद्र पडत नाही, कोणी मेला नाही अभ्यास करून. टाइम टेबलनुसार अभ्यास करा. अहो त्या महामानवांनी फक्त स्वतःसाठी 6 तास वापरत होते, 18 तास हे अभ्यासच करत होते. इंग्रजी, मराठी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, पाली भाषा येत होती, संस्कृत भाषा येत होती, इंग्रजी भाषा येत होती, चायनीज भाषा येत होती, त्यांना 7 भाषा येत होत्या. किती मोठा अभ्यास करावा त्यांनी. घरी तर खाण्याची व्यवस्था नाही, खाण्याची व्यवस्था नव्हती. 10 बाय 10च्या रूममध्ये एक शेळी राहायची, त्याच्या कुटुंबातले 4-5 लोक राहायचे एकाच रूममध्ये. आज तर तुम्हाला अभ्यासासाठी पुस्तकं आहे, एवढा मोठ्या शाळा निर्माण केलेल्या आहे. आईवडिलांचं स्वप्न पूर्ण तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला शिक्षक लोकांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, या शाळेला पुढे न्यायचं आहे. बाबासाहेबांची जयंती कशासाठी साजरी करायची? आज प्रतिज्ञाबद्ध व्हायचं आहे का मी टाइम टेबल अभ्यासाचं बनवेल, सकाळी 4 वाजता उठलेच पाहिजे तुम्ही, आणि ध्येय निश्चित करा. बाबासाहेबांचं ध्येय काय होतं? बाबासाहेबांचं ध्येय एवढंच होतं, या देशातील माणसाला माणसासारखी वागणूक मिळाली पाहिजे, पहिलं ध्येय. दुसरं ध्येय काय होतं? जातीयता या देशातील निर्मूलन झालं पाहिजे, आणि पात्रतेनुसार सगळ्यांना स्थान मिळालं पाहिजे, स्त्री पुरुष विषमता दूर झाली पाहिजे, बाबासाहेबांचे ध्येय. आणि या देशातील गरीबातला गरीब मुलगा शिकला पाहिजे, म्हणून फंडामेंटल ऑफ राईटमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. तुम्हाला आज कपडे, अन्न, पोषक आहार हे कशामुळे मिळते? हे संविधानात तरतूद आहे, हे शासन देत नाही. संविधानात सांगितलेलं आहे का 14 वर्षाच्या खालील मुला मुलींना मोफत शिक्षण द्या. कारण बाबासाहेबाला शिक्षण घेण्यासाठी सयाजीराव गायकवाड, त्या कालखंडामधले राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज कोणत्या समाजातले, कोणत्या जातीचे हो? कुणबी मराठा समाज. बाबासाहेब महार समाज म्हणजे हिंदू धर्मातीलच होते, पण त्याच्यातले एक पोट जात महार होते. आणि महारांना म्हणजे अस्पृश्यांना मदत करणारे छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज. बाबासाहेबांसमोर आदर्श कोणाचा होता? छत्रपती शिवाजी महाराजाचा. 1927 आणि 1935ला मार्च 14 सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह करत असताना छत्रपती शिवाजी महाराजाचा विजय असो हे नारा होता. एका जातीमध्ये, एका धर्मामध्ये या राष्ट्रसंतांना आपण वाटू नये, कोणताही राष्ट्रसंत असू दे. आणि त्याच्यापासून आपण आदर्श काय घ्यायचा? ते कसे घडले आणि आपण कसं घडलं पाहिजे. आपण कधी विचारच करत नाही आपल्या परिस्थितीचा.
आई वडील पाहणे किती कष्ट करतात. 11 वाजता गेले तर 5 वाजता येतात, उन्हात अनात भिजून येतात, उन्हामध्ये नांगरण, उन्हामध्ये वखरण, खाण्याची व्यवस्था नसते, बाजार कसा तरी आणतात, रोजमजुरी करतात. या गोष्टीचा तुम्ही केव्हा विचार करणार हो? आई वडिलांकडे पहा, त्यांच्या चेहऱ्याकडे पहा, किती दमलेले आहे. फक्त तुम्हाला या झोपडीची बिल्डिंग कोण करू शकते? शिक्षण. म्हणून अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा जेवढ्या महत्त्वाच्या आहे ना, त्याच्यामध्ये जे शेवटची मूलभूत गरज आहे शिक्षण, हे पहिल्या नंबरची गरज आहे. शरीराला अन्न वाढवते, परंतु माणसाच्या विकासाला, बुद्धीला शिक्षणच वाढवते. शिक्षणामुळे तुमचं अन्न पूर्ण होते. नोकरी लागली तर तुम्ही 50 क्विंटल तांदूळ गहू आणू शकता, म्हणजे तुमचं अन्न पूर्ण झालं. तुम्ही आजारी पडले, तुम्ही नोकरीला असेल, पेमेंट येते, तुम्ही दवाखान्यात जाऊ शकता. तुम्हाला पाहिजे ते कपडे नोकरी लागल्यामुळे मिळतं. आरोग्य, सगळं शिक्षण हेच खरी मूलभूत गरज आहे माणसाची. परंतु शासनाने किंवा लोकांनी अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि नंतर शिक्षण, हे चुकीचं धोरण आहे. शिक्षण हे पहिली गरज आहे आपली. आई वडील आपल्याला लहानपणापासून शिक्षण देते, मग गुरुजन शिक्षण देते, आणि नंतर तुम्ही वाचून शिक्षण घेता. म्हणून तुम्ही खूप अभ्यास करा, खूप मेहनत करा आणि जीवनामध्ये आपलं ध्येय ठरवा. बाबासाहेबांच्या कालखंडामधील 2 उदाहरण अतिशय महत्त्वाचे आहेत. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु विद्यार्थ्याला अनुसरूनच बोललं पाहिजे. बाबासाहेब ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिकत होते आणि तेव्हा त्यांचा जो प्रबंध होता, तो प्रबंध त्यावेळेस अमान्य झाला. अमान्य झाल्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं का बाबा, प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, पैशाची समस्या भारताची मांडली आणि मी इंग्लंडच्या विरोधात लिहिलं, त्याच्यात जे सत्य आहे ते मी लिहिलं. तेव्हा लिनलिथ गो आणि अनेक लोक बाबासाहेबांच्या प्रबंधाला मान्यता देत नव्हते का बा तुम्ही आमच्या विरोधात लिहिलं. बाबासाहेबाचा PhDचा प्रबंध फेल ठरला. बाबासाहेब ते प्रबंध तिथंच फेकून दिला आणि रागारागानं बाहेर निघले. मी म्हणे इथे ब्रेड खाऊन, हॉटेलमध्ये काम करून हा प्रबंध लिहिला. 9 वर्षाचा अभ्यासक्रम मी 3 वर्षात पूर्ण केला आणि हा प्रबंध हे विद्यापीठ नाकारत आहे. तो प्रबंध तिथं ठेवला, पुस्तक तिथंच ठेवलं आणि धड पुढे निघाले. तिच्या मागे एक लुसी नावाची मुलगी आली बाबासाहेबाच्या मागे. बाबासाहेबाच्या चरित्रात हे लिहून आहे, चरित्र कसं असलं पाहिजे. लुसी नावाची मुलगी बाबासाहेबाच्या मागं आली. बाबासाहेब तुम्ही एवढं का टेन्शन घेता, तुम्ही का रागावता. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, अगं लुसी, माझी पत्नी गवऱ्या विकते, माझी पत्नी गवत विकते, माझे 4 अपत्य गेले, माझे वडील मरण पावले, माझ्या मागे 1 रुपयाचा आधार नाही कोणाचा. मला सयाजीराव गायकवाडांनी पैसे दिले म्हणून मी या विद्यापीठामध्ये शिकत आहे आणि माझा हा प्रबंध अमान्य केलं तर पैसे पाण्यात जाईल, स्कॉलरशिप पाण्यात जाईल. आणि बाबासाहेब लालबुंद झाले का ह्या विद्यापीठांनी एवढा चांगला प्रबंध लिहून मान्य केला. मग लुसी नावाची मुलगी म्हणत होती बाबासाहेबांना, बाबासाहेब तुम्ही काही घाबरू नका, तुम्हाला जेवढे पैसे लागते ना तेवढे मी देतो, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, आणखीन 2-4 वर्ष राहा. लुसी नावाची मुलगी खूप श्रीमंत होती. पण बाबासाहेब काय म्हणाले, मला लोकांचा 1 रुपयाही घ्यायचा नाही, कोणाचे उपकार करून घ्यायचे नाही. बाबासाहेबाला मग लुसी नावाची मुलगी काय म्हणाली, बाबासाहेब तसं नाही आहे, तुम्ही मला आवडता, तुम्ही मला आवडता. बाबासाहेब म्हणाले, आवडणं काय मोठी गोष्ट आहे का. नाही बाबासाहेब म्हणे, माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणे. तेव्हा बाबासाहेबांनी काय म्हणावं, गाईचं वासरावर जसं प्रेम आहे, आईचं मुलावर जसं प्रेम आहे, आणि तू भाऊ जर म्हणून मला प्रेम देत असेल, प्रेमानं वागवत असेल, तर बहीण म्हणून मी तुला स्वीकारायला तयार आहे. कुठं आहे इंग्लंड, कुठं आहे आणि भारत कुठं आहे. एखादा माणूस म्हणत होते का बा एवढे मोठे पैसे देते, हिच्यासोबत प्रेम करायला काय हरकत आहे. शील कसं असावं, आपलं कॅरेक्टर कसं असावं. अहो आपलं कॅरेक्टर पारदर्शक असावं, पांढऱ्या शुभ्र कपड्यासारखं आपलं चरित्र असावं, डाग सहन नाही करावा आपल्या कॅरेक्टरनं. चरित्र असावं तर बाबासाहेबासारखं असावं. म्हणून जीवन जगत असताना आई वडिलांचं अपमान होईल, गावामध्ये आपली वाईट वार्ता पसरल, असं आपण कृत्य करू नका. शील महत्त्वाचं आहे. त्याच्याही पुढं बाबासाहेब म्हणतात, एखादी स्त्री जर सिलवान नसेल आणि खूप सुंदर असेल, सोनं चांदी तिच्या अंगावर असेल आणि गावातून ती जात आहे पण तिचं कॅरेक्टर लेस आहे, तिचं चरित्र चांगलं नाही, आणि अशी स्त्री 4 व्हीलरमध्ये बसून चालली
अशी स्त्री सोने चांदी घालून चालली, खूप साडी भारीची आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले का ती स्त्री माझ्यासाठी केवढी किंमत आहे, एक किंमतच नाही त्या स्त्रीला. परंतु माझी काकू, माझी मावशी फाटक्या तुटक्या लुगड्यात जरी असेल आणि तिचं जर चरित्र चांगलं असेल तर तिला मी मावशी म्हणेल, तिला मी काकू म्हणेल. पण या स्त्रीला, नालायक स्त्रीला मी बोलणार सुद्धा नाही. कसं चरित्र असतं आपलं, चरित्र कसं असावं, पारदर्शक असावं, शुद्ध असावं. बाबासाहेब जेव्हा इंग्लंडमध्ये शिकत होते तेव्हा ब्रेन गेज नावाचा आजार झाला होता. कोणता आजार? ब्रेन गेज. या ब्रेन गेज आजारामुळे मुलांना होतं काय माहित आहे का? डोकं खूप दुखतं, झोपूच देत नाही. बाबासाहेब खूप अभ्यास करायचे, रात्रंदिवस अभ्यासाचा ध्यास, हजारो पुस्तकं, लाखो पुस्तकं वाचून टाकायचे, त्यामुळे डोकं दुखायचं. डॉक्टरकडे गेले बाबासाहेब. डॉक्टरला म्हणाले का बा डॉक्टर साहेब माझं डोकं खूप दुखते हो. तेव्हा डॉक्टरनं तपासण्या केल्यानंतर डॉक्टर म्हणाले बाबासाहेब ह्या डोक्यावर एकच औषध आहे, ते म्हणजे कोणतं? तुम्हाला व्हिस्की किंवा ब्रँडी घ्यावं लागेल, तुम्हाला दारू प्राशन करावं लागेल, अल्कोहोल पाहिजे तुमच्या शरीरात. बाबासाहेब धाड कोण्या उठले. डॉक्टर साहेब तुम्ही काय बोलता? मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? मी एक रुपया जमा करून इथे इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहो आणि तुम्ही मला दारू पियाचं सांगता? तुम्ही डॉक्टर आहे म्हणून वाचले, जर तुम्ही डॉक्टर नसते तर 2 कानपटीत तुम्हाला दिल्या असत्या. ज्या माणसाचं दारू पिल्यामुळे डोकं बसणार होतं त्या माणसाने त्या डॉक्टरला सांगितलं माझं कॅरेक्टर, माझं सील, माझा सदाचार, माझी नीतिमत्ता हा भारत देश आदर्श घेईल पुढं, म्हणून मी दारू पिणार नाही. आपण तर खर्रा गुटखा, घरात वडील दारू पितात, वेगवेगळ्या कारणाने पितात. विद्वानाला आजारावरचं औषध सांगलं परंतु दारू कधी प्राशन केली नाही, शील कधी भ्रष्ट होऊ दिलं नाही. म्हणून आपण जीवन जगत असताना मुलांनो जयंती का करतो, या विचारवंताचे आदर्श घेऊन आपण जीवन जगलं पाहिजे. बराक ओबामा अमेरिकेमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वाखाली 2003 मध्ये एक संशोधन झालं. काय संशोधन झालं? जगामध्ये 2500 वर्षात किती विद्वान तयार झाले जगामध्ये, भारतात नाही. 200 लोकांचे नावं आले पुढं. किती लोकांचे नावं आले? 200. मग त्या 200 मध्ये 10 लोक विद्वान कोण? सगळ्यात जास्त विद्वान कोण जगामध्ये? या जगामध्ये राष्ट्र किती माहित आहे का? 191 राष्ट्र आहेत. या 191 राष्ट्रामध्ये भारतासारखे 191 देश आहेत. त्या राष्ट्रामध्ये जगात विद्वान कोण याचं संशोधन जगात सुरू झालं. 3 वर्ष संशोधन केलं अमेरिकेनं. सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, स्त्रियांच्या संदर्भात, गरिबीच्या संदर्भात न्याय देणारा माणूस कोण? 200 विद्वान समोर आले. त्याच्यामध्ये भारताच्या यादीमध्ये 3 विद्वानाचा समावेश आहे. मग या 200 पैकी 5 विद्वान, 10 विद्वान पुढे काढायचे होते. मग 5 सुरुवातीला 10 काढले, नंतर 5 विद्वान काढले. आणि जगामध्ये सर्वात श्रेष्ठ विद्वान जर कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेनं नाव दिलेलं आहे. अमेरिकेचे ओबामा म्हणतात बाबासाहेब आमच्या राष्ट्रात जर जन्माला आले असते तर अमेरिका नाव बदलून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं असतं देशाला. किती मोठे विद्वान हो हे काय एका माणसापुरतं, एका जातीपुरतं, एका धर्मापुरतं यांनी काम केलं नाही, एका पंथापुरतं काम केलं नाही. अहो जंगलासाठी, प्राण्यासाठी आधी सगळ्यात पहिले आरक्षण कोणाला मिळालं माहित आहे का? भारतीय संविधानात पहिलं 339 कलम आदिवासीसाठी आरक्षण दिलं, 340 कलम ओबीसी साठी आरक्षण दिलं आणि 341 एससी साठी आरक्षण दिलं. या माणसाने एससीचा विचार नंतर केला. पंजाबराव देशमुख जेव्हा भारतीय संविधान बाबासाहेब लिहित होते तेव्हा पंजाबराव देशमुख मराठा कुणबीचं नेतृत्व करणारे, कुणबी समाजाचं नेतृत्व करणारे बाबासाहेबाकडे गेले. बाबासाहेब तुमचं संविधान पाहू द्या कसं आहे तर. तेव्हा बाबासाहेब म्हणाले हे संविधान आहे देशमुख साहेब, हे पहा तुम्ही. तेव्हा बाबासाहेब म्हणत होते का 5 मिनिटात मी जाऊन येतो, हे संविधान पहा. तेव्हा बाबासाहेबाचं संविधान पंजाबराव देशमुखांनी पाहिलं. पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यातून असे अश्रू आले, अश्रू पडले का ओबीसींना तुम्ही आरक्षण दिलं भारतीय संविधानात. आणि ओबीसी काय आहे पंजाबराव देशमुखाला माहीतच नाही ओबीसी काय. बाबासाहेब म्हणाले अहो येणाऱ्या 50 वर्षानंतर, 60 वर्षानंतर आजचा जो ओबीसी श्रीमंत वर्ग आहे, साळी माळी कोळी तेली कुणबी मराठा, हे एक ना एक दिवस गरीब होणार आहे.
आणि म्हणून गरिबांना न्याय मिळण्यासाठी स्कॉलरशिप असू द्या, गरिबांना नोकरीमध्ये आरक्षण असू द्या, हे मिळालंच पाहिजे भविष्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 विकलन लिहिली आणि पंजाबराव देशमुखांना सांगितलं ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास. SC ST व्हिजेंटी ओबीसी SC ST व्हिजेंटीच्या नंतरचा जो आहे तो ओबीसी बॅकवर्ड क्लास. का ओबीसीमध्ये गरीब लोक नाही, कुणबी मराठामध्ये गरीब लोक नाही, साळीमाळी कोळी तेलीमध्ये गरीब लोक नाही आहे, त्यांनाही न्याय मिळावं. म्हणजे पहा, विचार करा. अहो या स्त्रियांना तर चूल आणि मूल होतं, स्त्रियांनी घरीच राहावं, घरचेच कामं करावे. लहानपणी वडिलाची सेवा करायची, मोठेपणी नवऱ्याची सेवा करायची, म्हातारपणी मुलाची सेवा करायची, घरीच राहावं. जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जग उद्धारे. स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये, स्त्रियांनी प्रवास करू नये, स्त्रियांनी ग्रामपंचायतच्या जागा, सरपंच, आमदार, खासदारकीच्या जागा लढू नये. हे पहिले होतं 1950च्या आधी. सतीची पद्धत होती, बालविवाह पद्धत होती. अहो हे सगळं स्वप्न क्रांतिकारकांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न, संतांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केला आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन. आज ह्या आपल्या महिला शिक्षिका झाल्या. महात्मा फुलेंचं स्वप्न बाबासाहेबांनी पूर्ण केलं. महात्मा फुलेचं स्वप्न काय होतं? का एक स्त्री शिकली तर कुटुंबाला पुढे नेईल, देश सुधरल. महात्मा फुले म्हणाले या देशातील महिलांचं साक्षरतेचं प्रमाण वाढल्याशिवाय देशाचा विकास कदापि होणार नाही. पुरुषाला शिक्षण का नाही दिलं महात्मा फुलेंनी? स्त्रियांना सुरुवातीला काय दिलं? कारण स्त्री ही जगाला उद्धारू शकते, स्त्री हे समाजाला पुढे नेऊ शकते. म्हणून तुम्हाला जो शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, हे महात्मा फुलेंचं स्वप्न बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून फंडामेंटल ऑफ राईटमध्ये हे प्रतिबिंबित केलं मुला. आणि म्हणून तुम्ही आज डेस्क बेंचवर बसता. हे शिक्षण घेण्याचा अधिकार 1950च्या आधी तुम्हाला नव्हता. शिक्षण घ्यायचंच नव्हतं. शिक्षण घेणं म्हणजे जेवणाच्या ताटात आळ्या पडल्यासारखं असं समजतो हवे. जसं आहे तसं राहायचं. नशिबानं हा भाग बाबासाहेबांनी मोडून काढला आणि आज सगळ्या जाती धर्मातील लोक आपण गुण्यागोविंदानं राहतो. अहो कोणाचंही शरीराचं रक्त काढा, कोणाचं पिवळं, हिरवं, निळं, काळं, पांढरं असं निघते का? जन्मता माणूस समान आहे आणि कर्मानुसार जैसी करणी वैसी भरणी. आपलं जसं कर्म असेल ना मुलांना, तसे फळं आपल्याला मिळते, हे लक्षात ठेवा. तुम्ही वाईट कर्म करा, एखाद्याला वाईट बोला, तेव्हा त्याचे परिणाम होत नाही, पण ते मनाला लागून जाते. म्हणून वाईट कोणासोबत बोलायचं नाही, वाईट कर्म करायचे नाही, कोणाचं मन दुखल असं आयुष्यात वागायचं नाही. बाबासाहेबांचं स्वप्न, महात्मा गांधीजीचं स्वप्न, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न, बिरसा मुंडाचं स्वप्न, अण्णाभाऊ साठेचं स्वप्न, महात्मा फुलेचं स्वप्न, हे पूर्ण जर तुम्हाला करायचं असेल ना, आपण बाबासाहेबांना काय केलं आणि आपण काय केलं पाहिजे हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. मेलो तरी चालेल, हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. मेलो तरी चालेल, परंतु मी शाळेत पहिला नंबर आल्याशिवाय राहत नाही. जीव जावं का जिलाबी खाव, असा आपण कधी विचार करतो का? आणि नुसतं अभ्यासातच नाही, फक्त केवळ अभ्यासातच नाही, तर डान्स, गाणे, सांस्कृतिक कार्यक्रम, भाषण, वेगवेगळे स्पोर्ट, याच्यामध्ये तुमचा पहिला नंबर कसा येईल? जे आवडते ते करा, स्किल डेव्हलप करा तुमचं. बाबासाहेबांनी काय केलं? खूप 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 परिश्रम घेतला आणि परिश्रम केल्यानंतर यश नक्कीच मिळते. ते म्हणतात ना, रेतीचे कण रगडता तेलही गळे, हे चुकीची आहे संकल्पना. खूप अभ्यास केला ना नोकरी मिळते, हे वाक्य बरोबर आहे. रेतीचे कण कोण हो? रेतीच्या कणातून कधीतरी तेल निघते का? काही बी कोणती बी आणली व्याख्या पुढं, भंकस व्याख्या. जिच्या हाती पाण्याची दोरी ती जग उद्धारी नाही, जिच्या हातात शिक्षणाची दोरी ती जग उद्धारी. कुठं चाललो आपण? अन्न वस्त्र निवारा आरोग्य ह्या गरजा नाही, मूलभूत गरजा. शिक्षण ही मूलभूत गरज आहे पहिले. बाबासाहेब म्हणाले विद्यार्थ्यासाठी, काय म्हणाले बाबासाहेब? तुमच्याकडे 2 रुपये जर असेल तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपयाचं अन्न घ्या. पुस्तकं आपण कधीच घेत नाही. अहो पुस्तकाने मस्तक सुधारते, पुस्तकामुळे माणसाचा विकास होते, पुस्तकातून दलिद्री दूर होते, पुस्तकातून बेकारी दूर होते, पुस्तकामुळे मान, प्रतिष्ठा, स्वाभिमान तुम्हाला मिळते. मुलांना खूप अभ्यास करा, गावाचं नाव मोठं करा, खूप विद्वान व्हा. मोबाईलच्या मागं लागू नका, टॅबच्या मागं लागू नका. काय आहे हो हे लाडकी बहीण योजना?
1,500 रुपये तुम्हाला शासन देते, चांगली गोष्ट आहे, पण या 1,500चं जवळपास 20,000 रुपये जर तुम्हाला शासन देत असेल तर आमच्या मुलांना कपडे द्या, आमच्या मुलांना कम्प्युटर द्या, आमच्या मुलांना पुस्तकं द्या, आमच्या मुलांना लायब्ररी. दारूच्या लायसन गावोगावी, पण ग्रंथालय गावोगावी नाही, ग्रंथालय बंद. म्हणून तुम्ही खूप अभ्यास करा, व्यसनाधीनतेच्या मागं लागू नका, स्वतःकडे पहा मी कसा. अभ्यास करा नेहमी, स्वतःकडे पहा मी कसा, माझी परिस्थिती कशी सुधरेल, मी श्रीमंत कसा होईल, मी गाडीमध्ये कसा फिरेल, ह्याचा विचार करा ना कधीतरी. तुम्ही का बरं गोलर मॅडम सारख्या, इंगोले मॅडम सारख्या का होऊ शकत नाही शिक्षिका, याचा कधी विचार करा. मुलं तुम्ही आमच्यासारखे का बोलू शकत नाही, का 4 व्हीलरमध्ये फिरू शकत नाही, का बंगल्यामध्ये राहू शकत नाही, याचा विचार करा ना तुम्ही. ध्येय निश्चित करा आणि स्किल डेव्हलपमेंट करा. स्किल डेव्हलपमेंट न झाल्याशिवाय तुमचा विकास कधी होणार नाही. प्रत्येकामध्ये गुण आहे, लक्षात ठेवा, कोणीच निर्गुणी नाही, प्रत्येकाकडे गुण आहे, पण गुणाची पारख करा, त्या गुणाचं डेव्हलप करा. गाणं म्हणता येत असेल ना, घाटांजी तालुक्यात नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये गाण्यामध्ये पहिला नंबर नाही. क्रिकेट खेळता येत असेल ना, घाटांजी तालुक्यात नाही तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये क्रिकेटचे नायक तुम्ही असले पाहिजे. कोणतेही क्षेत्र असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, तिथं मी पहिल्या नंबरनेच येईल असा विचार करा. बाबासाहेबांनी तोच विचार केला. आज 14 एप्रिलच्या निमित्ताने आहारावर लक्ष द्या. तुम्ही काही बी खात बसू नका, शरीराला पोषक खा, वेळेचं नियोजन करा, ध्येय निश्चित करा. ध्येय निश्चित असल्याशिवाय तुम्ही आयुष्यात काहीही करू शकत नाही. आता प्रत्येकाला जर विचारलं, मुलांनो बोलण्यासारखं खूप आहे, मुलांनो मी तुम्हाला विचारलं का बा तुमच्या आयुष्याचा मकसद काय आहे, ध्येय काय, उद्दिष्ट काय, उद्दिष्ट काय, तुम्हाला उद्दिष्टच माहीत नाही ना. मी म्हणतो याच्यातले 4-5 पोरं ठरून आहे का मला प्राध्यापक व्हायचं, मला शिक्षक व्हायचं, मला तलाठी व्हायचं, मला जिल्हाधिकारी व्हायचं. 5-6 मुलांनी आपलं ध्येय ठरवलं असेल, बाकीच्यानं नाही ठरवलं, मला माहीत आहे. अहो विद्यार्थी घडलाच पाहिजे, हे शिक्षकाचं कर्तव्य आहे. जर विद्यार्थी घडत नसेल ना, त्या शिक्षकाचा अपुरेपणा आहे. विद्यार्थी जर विचारवंत होत नसेल ना, शिक्षक कमी आहे असं समजा तुम्ही. का विद्यार्थी घडू शकत नाही हो, का घडू शकत नाही. कुंभार त्या मातीला तुडू 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 मडकं बनवते, लोहार त्या विळाला, कुऱ्हाडीला लाल बुंद करून विळा बनवते, झाड कापून टाकते ते कुऱ्हाड आणि विळा. मग हे विद्यार्थी, या विद्यार्थ्याला मानसिक, शारीरिक, बौद्धिक मशागत करा, नांगरण करा, वखरण करा. ही कोरडवाहू जरी जमीन आमची असेल ना, तरी आम्ही इरिगेशनची करण्याची आमच्या धमक आहे. कोरडवाहू जमीन आहे, तुम्ही म्हणजे जमीन आहे आमची, आम्ही नांगरणं वखरणं करणारे शेतकरी आहोत. विद्यार्थी हा घडलाच पाहिजे. परिस्थितीचा भाव कृपया करू नका. माझी गरीब परिस्थिती आहे बाबा, पुस्तकं भेटत नाही, झोपडी आहे, लाईट नाही, माझे आईवडील गरीब आहे, वडील दारू पितात, याची भाव करू नका. प्राप्त परिस्थितीत करा, प्राप्त परिस्थितीत जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला फेस द्या आणि अभ्यास करा. नाटकं करत बसू नका का मला पुस्तकं नाही, गाईड नाही, जाणं येणं करण्यासाठी सायकल नाही. बी पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार करा म्हणत असताना काही लोक अपंग आहे, बस स्टँडवर भीक मागतात, पण तुम्हाला आईवडील आहे, घर आहे, असा विचार करा. आणि जाता जाता मी एवढंच तुम्हाला सांगेन, लगा सके तो बाग लगाओ, आग लगाना मत सीखो, पिला सके तो सुधा पिलाओ, जहर पिलाना मत सीखो, बिछा सके तो फूल बिछाओ, काटे बिछाना मत सीखो. जीवन असं असलं पाहिजे. काटे नाही, शत्रू जरी असेल ना त्याच्यासोबत मित्रानं राहा, पटत नसेल तरी त्याच्यासोबत मैत्रीनं राहा. अहो काही पैसे लागत नाही मैत्रीनं राहण्यासाठी, प्रेमानं राहण्यासाठी. एकमेकाला सहकार्य करा. या शाळेचं नाव मोठं करा, आमचं नाव मोठं करा. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे आमची, विद्यार्थ्याकडून खूप अपेक्षा आहे आमची. नसतं मग आम्ही MA BEd करून, MPhil करून, PhD करून काय चुलीत घालायची आहे, चुलीत घालायचं आहे का ते. तुम्ही म्हणता मोठा तोंडानं सांगता मी MA BEd करू नये. प्लॉटचे धंदे, शेतीचे धंदे. अहो विद्यार्थी हे आमची शेती आहे. जर शाळेचं नाव मोठं करत नसेल, आमच्या संस्थेचं नाव जर मोठं करत नसेल, तर आम्ही कुठंतरी कमी आहोत, हे मी मान्य करतो. म्हणून आपण खूप शिकावं, आपण खूप मोठं व्हावं.
आणि या देशाचं नाव चांगलं करावं, खूप अभ्यास करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेब आयुष्यभर अभ्यास करत होते, संघर्ष करत होते. आणि बाबासाहेब एके ठिकाणी म्हणाले पंडित नेहरूला, पंडित नेहरू, मला लोक का घाबरतात, मला लोक सन्मान का देतात? पंडित नेहरूला बाबासाहेब म्हणाले. तेव्हा पंडित नेहरू म्हणाले, का तुम्हाला लोक घाबरतात बा, लोक का तुम्हाला मानपान देतात, प्रतिष्ठा देतात? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मी शिकलो म्हणून मला प्रतिष्ठा देत नाही, मी विद्वान आहे म्हणून मला प्रतिष्ठा देत नाही, MA PhD बाराटला DSc LLD झालो म्हणून मला न्याय देत नाही, मी सगळ्यात जास्त शिकलो म्हणून मला लोक सन्मान देत नाही. तर मला सन्मान का देते? मी सगळ्यासोबत मैत्रीनं राहतो, माझा शत्रू कोणीच नाही, माझे सगळे मित्र आहे. आणि माझं शील जे आहे, चरित्र आहे, हे ज्ञानापेक्षाही मोठं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, खर्रा गुटखा खाऊ नका, मोबाईलचा वापर करू नका, आपलं ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयासाठी आपल्या आयुष्याची बाजी लावा. तुम्ही खूप मोठे व्हावं, तुम्ही खूप आनंदी व्हावं. काहीही अडचण असेल तर आम्हाला कधीही फोन करा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. मी या आपल्या बाबासाहेब देशमुख माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा शिक्षक आहे. तर या भारतीय संविधान हे 400 रुपयाचं पुस्तक आहे, फक्त 100 रुपयाला आम्हाला मिळते. 100 रुपयापेक्षाही कमी किमतीतच भेटते, थोडंफार 10-20 रुपये हे फक्त आम्हाला भेटते, आम्ही प्रचारक असल्यामुळे. पुस्तकं माझ्याकडे भरपूर आहे. ज्युनियर कॉलेजला मी 62 पुस्तकं यावर्षी लायब्ररीसाठी दिलेले आहे. खोटे सरांनी 64 पुस्तकं लायब्ररीसाठी दिलेले आहे. तुम्ही वाचाल तर वाचाल, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, एवढीच अपेक्षा बाळगतो. लांबलेले शब्द इथं थांबवतो. धन्यवाद सर. शेट्टी सरांनी आपल्या शाळेला त्यांच्याकडून रमाईचा संघर्ष आणि भारताचे संविधान हे 2 पुस्तक आपल्याला भेट स्वरूप दिलेली आहे. नाही घ्या, ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय घ्या ना सर. सोलवार सर यांनी स्वीकारावं घ्या. अशी मी त्यांना विनंती करतो. एक राऊत सरला द्या. धन्यवाद. हो, आता तिकडून घ्यायला. अरे भाऊ, हे तिकडून घ्या. मुलांना हे सगळे मुलं आले, प्रत्येक सगळे मुलं आणि मुलींनी तिथे बोलून करा, उभे राहा आणि इकडे चेहरे करा.